शिवधनु करी गौर तनुवरी जानकी रामा चतुर गेहिनी रघुकुल कीर्ति ललामा जन हो परिसा राम कथा जानकी जीवन विरह व्यथा जानकी जीवन विरह व्यथा चंद्रास मिळे चांदणे उजळले गगन चंद्रास मिळे चांदणे उजळले गगन ची सुखद शरद चंद्रिका शोभवी भुवन ची सुखद शरद चंद्रिका शोभवी भुवन प्रियतात वचन मानून जाशी कानने सुखे रघुराया ये तुझा मागुने तुझी जानकी छाया जन हो परिसा राम कथा जानकी जीवन विरह व्यथा जानकी जीवन विरह व्यथा। एखादं प्रसिद्ध व्यक्तिचित्र साकार करायचं म्हणजे कलाकाराला मोठं आव्हानच असतं। त्यातून सीतेसारखी व्यक्तिरेखा दाखवणं महाकठीण, कारण प्रत्येक भाविकाच्या मनात दैवताचं वेगळं रूप असतं। भारतीयांना अभिप्रेत असलेली जानकी म्हणजे पतिव्रता सीता, विमलचरिता कोमला चारुशीला सीता, लीनता प्रेमला सीता। अशी सीता म्हणजे शोभना समर्थ। सौंदर्य, उदात्तता आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम म्हणजे शोभना समर्थ। भाऊजी, काय प्रकार आहे? कुठे निघालात असे? राजा रामाच्या आज्ञेचं पालन करायला। याकरता ते दुःखी आणि तुम्ही दुःखी? देवी सीते, आज आपल्या स्पर्शात इतका कम, आपण असे माझ्याकडे, पण कायमची का दूर जाणार आहे? आणि आपल्याला दुःख होत असेल तर मी जाणारही नाही। नाही देवी, तुला गेलंच पाहिजे। तर मग आपल्या दुःखाचं कारण? सीते, राजकारणाचा गडा इतका काही दुःखानं आणि निष्ठुरतेनं भरलेला असतो की कधी कधी आपल्या प्रिय, पण जाऊ दे, हे सगळं सांगून तुलाही आणखी उगीच कशाला दुःखी करू। हे पहा, उद्या सूर्योदयापूर्वी लक्ष्मण तुला नेण्याकरता रथ आणील, तू तयार आहेस? हा, शोभनाबाई, तुमचा पहिला चित्रपट विलासी ईश्वर कोल्हापूर सिनेटोनचा। कोल्हापूर सिनेटोनचा माझा पहिला चित्रपट हिंदी आणि मराठी, आणि विनायकरावांचा पण पहिला चित्रपट डायरेक्टर म्हणून मास्टर विनायक। मास्टर विनायक, नंदाचे वडील। होय। आणखीन तो दोन्ही लँग्वेज मध्ये होता, पण भाषेत होता, हिंदी आणि मराठी। आता हिंदी मला कसं आलं? हिंदीचं असं, मला ते विक्टरवालंच आपली हिंदी असतं ना, गाडी खडा करो, गाडी हे करो, तसं हिंदी आम्हाला येत होतं थोडंसं। पण विनायकरावांनी आमची तालमी घेतल्या पुष्कळशा, 5-6 महिने हिंदीच्या तालमी घेतल्या। मग डायलॉग कसे बोलायचे, कसे म्हणजे जसं ग ख हिंदीमध्ये असतं, उच्चारण वगैरे सगळं बरोबर करून घेतलं, आणि त्याच्यामुळे मला खूप मदत झाली। त्यामुळे मला हिंदी चांगलं यायला लागलं।
असं. आणि त्याच्यानंतर मग हिंदी पिक्चरमध्ये कामं केली मी. पण आता प्रश्न मला असा पडला की मास्टर विनायकांचं पहिलंच चित्र, त्यांचा पहिला चित्रपट स्वतंत्रपणे केलेला, तर अशा वेळेला त्यावेळच्या नामवंत गाजलेल्या नट्यांना बघून तुम्ही त्यांना कसे सापडलात? त्याच्यात एक अशी गंमत झाली का मला फार बोल्ड मुलगी म्हणून असे सगळे लोक सोसायटीमध्ये जे ओळखीचे होते ते म्हणायची ही पोरगी फार बोल्ड आहे, रोज एका मुलाबरोबर सिनेमाला जाते, दर रविवारी पाहावं तर नवा मुलगा. पण खरे माझे ते मावस भाऊ होते, 6 जण होते ते. तर मला सिनेमा बघायचा भयंकर हौस होती आणि रोज म्हणजे कुठेतरी ऑपॉर्च्युनिटी, संधी मिळाली का सिनेमाला जायचं. तर आणि दुसरं म्हणजे मी कॅलेंडरसाठी मॉडेलिंग करत होते. ह्याच्या तेव्हा मॉडेलिंग म्हणजे असं मॉडेल नव्हते पण कॅलेंडर्स त्याच्यावर छायाचित्र घेऊन तशी नंतर पेंटिंग करायचे. आणखीन मी नाट्य मनवर्तरमध्ये काम करणार होते आंधळ्याच्या शाळेमध्ये. तर माझे मामाही खूप विरोध केला म्हणून मी ती आयडिया सोडून दिली, विचारच सोडून दिला. आणि त्यामुळे थोडीशी कुणकुण लागली होती लोकांना, काहीला काम करायचं आहे वगैरे. मग बाबूराव पेंढारकर आले आमच्याकडे विचारायला. त्याच्या अगोदर शालिनी सिनेटोन म्हणून हे तळपदे, वामनराव तळपदे. तर तेव्हा काय मला सपोर्ट नव्हता, फक्त आईचा सपोर्ट होता. मी मामांच्याकडे राहत होते. मामांच्याकडे काय निमित्ताने? म्हणजे माझे वडील वारल्यानंतर. तेव्हा आमची परिस्थिती फार वाईट होती. तर वडील वारल्यानंतर आम्ही मामांच्याकडे, मामा म्हणजे नलिनी जयवंतचे वडील, ते माझे मामा लागतात. तर ते म्हणायला लागले ते नाटका बिटकात काय कामं नाही करायची आणि सिनेमात तर मुळीच नाही काम करायचं. मग वामनरावांना सांगितलं बाबा हे काय आम्हाला जमायचं नाही. मग आम्ही वेगळं बिराट केलं माझ्या आईनी आणि मी. मग बाबूराव पेंढारकरांना कुणकुण लागली थोडीशी, काही मुलगी काम करू शकेल म्हणून ते आले आमच्याकडे विचारायला. तर त्या सुमारास कुमारसेन समर्थ म्हणजे माझे यजमान जर्मनीला जाऊन आले होते. ते माझे नातेवाईक लागतात, म्हणजे माझे मामा लागतात, चुलत मामा, चुलत ताते मामा लागतात असे. तर ते माझ्या आईला भेटायला आले. तर त्यावेळेस मी विचारलं, म्हटलं सिनेमात काम करणं बरं का वाईट? ते म्हणाले काय हरकत आहे करायला. तर मी म्हटलं पण माझा मामा म्हणतो का लग्न कर आणि मग तू सिनेमात काम कर. तर ते म्हणे कर तू, मग लग्न कर आणि मग सिनेमात काम कर. पण म्हटलं माझ्याशी लग्न कोण करणार? ते म्हणाले मी करतो. म्हटलं वा, फारच छान. कारण की त्या मुलाची माहिती काढण्याचा प्रश्नच नव्हता, माझ्या नात्याचे होते. आणि दुसरी गमत म्हणजे त्यांची बर्थ डेट ना माझी बर्थ डेट एकच, 17 नोव्हेंबर. मी 1916 आणि ते 1913. त्यामुळे ते आमचं जमलं सगळं. आणि शिवाय ते शिक्षण जर्मनीहून नुकताच आले होते डायरेक्शनचं चित्रपट. आणि आल्यानंतर ते शांतारामकडे अप्रेंटिस म्हणून काम करत होते प्रभात मध्ये. तर त्यांनीच मला खूप सपोर्ट दिला आणि माझ्या आईने. ते माझ्या बरोबर गेले कोल्हापूरला, अग्रीमेंट ड्राफ्ट केलं. त्यांच्या आणि माझ्या आईच्या सपोर्टमुळे मला काम करत. आणि या क्षेत्रात असल्यामुळे तुम्ही दुर्गाबाईंना पहिल्यांद आम्ही दुर्गाबाईंना विचारलं. दुर्गाबाईंना विचारलं, म्हटलं हे सिनेमात आम्हाला कॅमेरा बिमेरा काही माहिती नव्हतं, म्हणजे सिनेमा काय हे पण माहिती नव्हतं. त्या तोपर्यंत गाजलेल्या आणि त्यांची आमची पूर्वीची ओळख होती दुर्गाबाईंची, माझ्या वडिलांच्या त्यांच्या वडिलांच्यापासून. तर त्यांनी तुम्हाला त्या म्हणाला काही हरकत नाही म्हणे, जितके बाहेर वाईट लोक आहेत तेवढेच तिथे चांगले लोक आहेत. म्हणजे असे सिनेमातले लोक वाईट किंवा बाहेरचे लोक चांगले असं काय नाही. ते म्हणे तुझ्यावर अवलंबून आहे. आणि मग समर्थ असल्यामुळे मला काहीच प्रश्नच पडला नाही वाईट बऱ्याचा. आणि कोल्हापूरमध्ये ऍटमॉस्फिअर फार चांगलं होतं. आणि बाबूराव पेंढारकर, विनायकराव, प्रभात म्हणून आले होते ना, त्यामुळे प्रभातची शिस्त होती, ते अगदी व्यवस्थिशीर शांतारामच्या सारखं. तर जरी मला माझ्या नशिबात शांताराम भाऊंशी काम नाही मिळालं तरी पण थोडीशी त्यांची शिस्त मिळाली. आता तुमचा पहिला चित्रपट तयार झाल्यानंतर तुम्ही त्याचं जे पहिलं तयार होतं भाग, रशेस ज्याला म्हणतो आपण, त्या पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय झाली? फार डिसअपॉइंटमेंट झाली. का? मी रशेस बघितल्यावर मला वाटलं अरे देवा हे काय, तेवढे तोंड मोठं करून मी काय बोलते काय करते. तर मी म्हटलं विनायकरावना, बाबा तुम्ही आता परत घ्या, हे मला काय आवडत नाही. म्हणे काय झालं काय? आणि आम्ही आता रडायला, माझं शस्त्र म्हणजे पहिलं रडायचं. तर म्हटलं हे काय असं डायलॉग बिलॉग मला काय आवडत नाही आणि एवढं मोठं तोंड उघडून मी बोलले, माझे सगळे दात दिसत आहेत. बरं म्हणे आपण परत घेऊ, तुम्ही काही रडू नका.
मग ते ब्रशेस बघितल्यानंतर मी स्वतःवरच इम्प्रूव्हमेंट केली का जास्त तोंड उघडायचं नाही, आपल्याला ईश्वर म्हणायचं असेल ई नाही करायची, ईश्वर म्हणायचं, असं थोडं थोडं स्वतःला ट्रेनिंग करून घेतलं बघितल्यानंतर. म्हणजे थोडक्यात म्हणजे कलाकारांनी स्वतःवरच मेहनत घेऊन कारण की स्वतः आपल्या बऱ्याचशा डिफेक्ट्स आपल्याला जास्ती दिसतात ना ब्रशेस बघितल्यानंतर. आता तुम्ही ज्यावेळी तुमची स्वतःची सीता बघितलीत, लोकप्रियता झालेलीच होती सीता, तुम्हाला स्वतःला तुमची सीता बघून काय वाटलं? मला त्यावेळेस काय वाटण्यापेक्षा आता मी तुम्हाला सांगते, आता मी जेव्हा बघितलं तेव्हा मला वाटलं का हां ती फार छान दिसते, अगदी खरी सीता दिसते. आणि अजून सुद्धा मला वाटतं, सगळीजण म्हणतात काय तुम्ही चांगलं काम केलंय, काय चांगलं काम केलंय, पण मला वाटतं मी नुसतं असं केलं असं केलंय बस, दुसऱ्या ह्याच्याशिवाय मी काही जास्ती केलेलं नाही. आम्हाला फक्त तर मी तसं वाटतं. म्हणजे प्रत्यक्ष चित्रपटातले असे दिसायला मी अगदी सीतेसारखी दिसले ते मला पण पटतं, पण मला ऍक्टिंग टॅलेंट्स असे काय त्याच्यात जास्ती नुसती खाली मान वरती मान जरासं हसायचं आणि जरा लाजायचं बस एवढंच वाटतं. नाही, पण चित्रपटातले काही भाग असे आहेत की जिथे तुमचं अभिनय कौशल्य नक्की दिसून आले, तेव्हा ते हे तरी तुम्हाला मी दिसून आलं असेल, मला ते कुठे नाही वाटलं. तुम्हाला एक गंमत सांगते हं. येताना सासूबाईंना नमस्कार करून मी महाराजांना भेटायला गेले तर दरवाजावर प्रतिहारानं मला सुद्धा अडवलं. असंही काही राजकारण असतं का की राजा आपल्या राणीला सुद्धा भेटू शकत नाही? तुम्ही बोलत का नाही? का तुम्ही कसल्या राजकारणात गुंतात? बोलत का नाहीत? बर, नका बोलू. मी स्वतः महाराजांनाच विचारेन. उद्याच तर मी परत येणार आहे. आणि हे पा भाऊजी, तपोवनात आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरी तिथे जास्त वेळ थांबायचं नाही. हं, कालपासून महाराजांची स्थिती तुम्ही पाहत आहात. किती कष्ट करतात प्रजेकरता, आणि का नाही करणार? प्रजा चांगलीच आहे आपली. पण तुम्ही काहीच कसे बोलत नाही. अशानं वाट कशी संपेल? किती दूर जायचं आहे अजून. दूर जायचे गे दूर. भाऊजी, अजूनही तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत. खरं खरं सांगा, काय प्रकार आहे? एवढं काय राजकारण चाललं आहे की तुम्ही दुःखी आहात, आर्यपुत्र दुःखी आहेत. इतके की ते शेवटी मला भेटले सुद्धा नाहीत. माझा तर काही अपराध नाही ना? नाही देवी. मग काही असो भाऊजी, मला खरं खरं सांगा. माई, हे जग इतकं निर्दय आहे की कधी कधी निरपराधाने शिक्षा भोगावी लागते. शिक्षा? होय माई, महाराज रामचंद्रांनी आपल्याला वनवासाची शिक्षा दिली आहे. महाराजांनी महाराणी सीता देवींचा त्याग केला आहे. त्याग? माझा त्याग? रामाने सीतेचा त्याग केला? माझ्या रामाने मला शिक्षा केली? माझ्या प्रभूने माझा त्याग केला? नाही, असं होणार नाही. कधीही असं होणार नाही. एक वेळ मेरू पर्वत डळमळेल, समुद्र मर्यादा सोडेल, साऱ्या पृथ्वीवर प्रलयाचं थैमान माजेल, पण राम सीतेचा त्याग कधीही करणार नाहीत. होय माई, खरं आहे तुमचं म्हणणं. रामाने तुमचा त्याग केला नाही, पण राजा रामाने महाराणी सीतेचा त्याग केला आहे. माई, तुम्हाला ठाऊक आहे की राजा हा प्रजेचा सेवक आहे आणि राजाला प्रजेच्या सुखाकरता कधी कधी स्वतःच्या सुखाचंही बलिदान करावं लागतं. तुम्हाला लंकेत एकटीला राहावं लागलं आणि महाराजांना तुमचा स्वीकार करावा लागला.
याविषयी प्रजेत चर्चा होऊ लागली. म्हणून म्हणून केवळ लोकरंजना करता महाराजांना तुमचा त्याग करावा लागला. महाराजांना सीतेपेक्षा लोकरंजन श्रेष्ठ वाटलं. जसा राजा म्हणून त्यांचा काही धर्म आहे, तसा पती म्हणून त्यांचा काहीच धर्म नाही का? प्रजेचे जसे काही हक्क आहेत, तसे पत्नीचे काहीच हक्क नाहीत का? का स्त्रीला वाटच नाही? का स्त्रीचे हेच कर्तव्य आहे की तिने नेहमी सर्व काही सहन करावं? नाही माई, महाराजांना हे किती दुःख होत असेल. आपला त्याग करताना त्यांना किती यातना होत असतील हे तुम्ही जाणता आहात. पण काय करणार, ज्यांनी लोकसेवेचं व्रत घेतलं आहे त्यांना स्नेह, दया, माया, ममता या सर्वांचं बलिदान केल्याशिवाय गत्यंतर उरत नाही. पण भाऊजी, सहनशीलतेलाही काही मर्यादा असते. उद्या लोकांना मी कोणत्या तोंडाने सांगू की माझ्या पतीने माझा त्याग केला आहे? जग माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिल? नाही, ही कल्पनाही मला सहन होत नाही. जा तुम्ही, आता मी तुम्हालाही आपलं तोंड दाखवू शकत नाही. पण माई, मी तुम्हाला वाल्मिक मुनींच्या जा आश्रमात. भाऊजी, पण हे जा. तुम्ही महाराजांच्या आज्ञेचं पालन केलं आहे, आता महाराणीच्या आज्ञेचं पालन करा. जा. परमेश्वरा, मी काय करू? कुठे जाऊ? कोण मला आश्रय देणार? पती हे स्त्रीचं सर्वस्व, पण पतीनं जर स्त्रीचा त्याग केला तर तिच्या जीवनात अर्थ तरी काय? नको नको हे जगणं आता. यापेक्षा या जीवनात ऐकलं चालतं. आर्ये, शुभे, कोण आहेस तू? कुठे जातेस? सीते, तू तू वनात? होय महर्षी. पुढला प्रश्न की समजा तुम्हाला परत सीता करायला मिळाली तर तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही त्याच्यात जे कुठे कमी पडलात किंवा त्रुटी होत्या त्यातल्या त्या भरून काढता येतील किंवा नाही. आता ह्या पर्टिक्युलर जो सीतेचा रोल आहे हा रामराज्यामधला, त्याच्यात असं विशेष इम्प्रूव्हमेंट म्हणजे जे मला त्यावेळेस रशेस बघताना वाटलं का इथे असं जास्ती नको होतं करायला, तर मी इम्प्रूव्हाइज करीन थोडंसं. पण जास्ती विशेष म्हणजे त्याच्यात आणखीन लाईफ घालू शकते किंवा त्याच्यात आणखीन अभिनयाच्या दृष्टीने काहीतरी मला नाही वाटत मी जास्ती काय करू शकेन त्याच्यामध्ये असं. पण त्या ह्याच्यात सीतेची जी भूमिका होती, तुमचं असं म्हणणं की त्याच्यात जास्त वाव नव्हता करायला, इतर गोष्टी का जेवढं मर्यादित होतं तेवढं तुम्ही तेवढं केलं. मला वाव काय जास्ती वाटला नाही. त्याच्यापेक्षा वाव दुसऱ्या माझ्या खूप पिक्चर मध्ये मला मिळालेला आहे. असं. तुम्हाला सीता झाल्यानंतर सीता पण तर प्राप्त झालं, पण नंतर पुढे काय त्याचे अनुभव तुम्हाला आले असतील अनुभव असे म्हणजे काय, एकतर फायदा असा झाला की मला लोकांनी मॉब नाही केलं. म्हणजे कशीही असली, कुठच्याही मॉडर्न साडीत जरी गेले तरी लोक मला हा सीता आहे सीता आहे असं, म्हणजे कोणी असं वल्गर रिमार्क किंवा काय असं नाही पास केलं. आणि नुकसान असं झालं त्याच्यानंतर मला कोणी सोशल पिक्चर मध्ये घेतलंच नाही, सगळे कॉस्ट्युम पिक्चर्स. का ते एकदा शिक्का लागला, शिक्का जो बसला कपाळावर तो बसला. सिनेमा इंडस्ट्रीमध्ये कुठच्याही याच्यात शिक्का बसला का बसला. तर अगदी शेवटच्या पिक्चर पर्यंत मला कॉस्ट्युम पिक्चर मध्येच कामं करायला मिळाली. आणखीन एवढं मॉप काय केलं नाही कोणी मला जास्ती. नाही, पण त्यावेळेस तर तुम्हाला तुमचं जे प्रतिमा, तुमचं चित्र ते तर घराघरात लोक देवघरात सुद्धा. ते तुम्हाला सांगायचं, आम्ही काश्मीरला गेलो तर तिथे आमचं रामपंचायतनाचं जे फोटो आहे तो एका देवघरात बघितला मी. मी म्हटलं अरे देवा, हे आपलं बरं नाही वाटत मनाला. कारण की मनुष्याचा फोटो देवघरात दुसऱ्याच्या बघायचा, आपण आपलं विस्की पण पियायची, मटण पण खायचं, कोंबडी पण खायची
आणखीन आपला फोटो पुसतात, पण मग आपण म्हणतो ना मानलं तर देव नाही तर झोंडा, तशा तर त्यांना तो देव वाटला. भावना असतात भावना. लोकांच्या, त्याप्रमाणे त्यांनी. पण त्या बाईला फार आनंद झाला मला बघून. तिला वाटलं मी जी फोटो सीता आहे तीच मी भेटले आणि बघितलं, तर तिला फार बरं वाटलं. हा तुमचा पहिला चित्रपट विलासी ईश्वर, नंतरचा झालेला भरत भेट. देवी, तूही मला राजसिंहासनावर बसवलंस. सीते, देवी, हसते आहे. पतीला हसत मुखानं निरोप द्यावा हेच आर्य स्त्रीला शोभतं. आर्यपुत्र, पित्याचं वचन पुरं करण्याकरता आपण वनवासाला निघाला. मला आनंद आहे. रघुकुलाची ही वचन पालनाची रीत मला फार आवडते. आणि आपण हे आपल्याजवळ असं एखादं वचन मागून घ्यावं असा मनाला मोह पडतो. तूही माझ्याजवळ वचन मागतेस? हो, द्याल ना? हो हो. अशी कोणती गोष्ट आहे की जी मी तुला देणार नाही? वाटेल ते माग. वनवासात आपण हे मला आपल्या बरोबर घेऊन चला. वनात? नाही नाही देवी. जिथं पावला पावला गणित काटे पसरले आहेत, जागोजाग जिथं विक्राळ श्वापदांचं भय आहे, अशा भयंकर अरण्यात तू येणार? नको देवी, असा भलता थट्ट धरू नको. भूक, तहान, थंडी, वारा हे वनवासातले कष्ट तुला सहन होणार नाही. नाथ, असं म्हणू नका. आपल्या चरणाची सेवा करता करता वनातले काटे मला फुलाप्रमाणे वाटतील. आपल्या नित्य दर्शनानं थंडी, वारा, भूक, तहान यांचं दुःख जाणवणार नाही. आपल्या कृपा छायेखाली असल्यावर मला क्रूर श्वापदांचं भय मुळीच वाटणार नाही. पण नाथ, आपण जर मला आपल्या बरोबर नेली नाहीत तर मात्र हे राज मंदिरच मला भयंकर अरण्याप्रमाणे वाटेल. नाथ, पत्नी पतीची छाया आहे. मला इथं ठेवू नका, आपल्या बरोबर घेऊन चला. असं कसं होईल देवी? असं म्हणू नका. आपण मला वचन दिलं आहे ते पुरं करा. आपल्या वाचून माझे प्राण. याच्या दरम्यान त्याच्यामध्ये मला मराठी पिक्चर मध्ये, आणि ते मराठी हिंदी दोन्ही झालं शेजारी म्हणून. बर. शांतारामनी मला, जयश्रीबाईंनी जेव्हा केलं त्याच्या अगोदर मी करणार होते त्याच्यामध्ये काम. पण भरत भेट हे विलासी ईश्वर नंतर ते सुद्धा मराठी आणि हिंदी दोन्ही दोन्ही भाषेत तर होतं. त्याच्या दरम्यानच्या काळात तुम्ही काय करत होतात? ती हिंदी पिक्चर हिंदी पिक्चर झाली पुष्कळ फ्लॉप केली हिंदी. पण मग ती कुठल्या प्रकारची होती? ती फार सोशल होती. ती सोशल म्हणजे त्यात पौराणिक चित्र होतं म्हणून तुम्हाला सीतेच्या भूमिकेकरता निवडलं का? त्या सीतेच्या भूमिकेकरता मला जे निवडलं त्याचं सगळं यश जातं विजय भटला. असं कारण की त्याही म्हणजे सोशल पिक्चर मध्ये काम करणारी बाई ती कॉस्ट्युम मध्ये कशी दिसेल आणि ती सीता दिसेल की नाही. कारण की माझे बहुतेक कपडे फार मॉडर्न असायचे, हाय हिलचे शूज वगैरे असायचे, तर ते क्रेडिट त्यांना जातं, म्हणजे यश त्यांना जातं का मला त्यांनी सिलेक्ट केलं त्याच्याबद्दल. पण आधीचे जे तुम्ही सामाजिक चित्रपट करत होता त्याच्यात तुमची वेशभूषा वगैरे इतकी अत्याधुनिक असायची की नाही, त्याच्यामध्ये काय एका पिक्चर मध्ये ज्या हिरोईनच्या बरोबर मी काम केलं ती फार मोठी हिरोईन होती.
आणि जरी माझा डायलॉग असला तरी तिचा क्लोजअप यायचा. मग मी काय केलं, सगळं कटोरीच्या बॅक ओपनच्या चोळ्या केल्या. मग लोक माझ्या पाठीकडे बघत होते, तिच्या चेहऱ्याकडे बघतं कोण. हे विलासी ईश्वर, भरत भेट, रामराज्यानंतर घर जावे अशा मराठीमध्ये अशा यांनी 4 मराठी चित्रपटातून तुम्ही कामं केलीत आणि त्यांचे 3 निर्णायक दिग्दर्शक होते, मास्टर विनायक, विजय भट्ट आणि स्वतः कुमारसेन समर्थ. या निर्णायक दिग्दर्शकांची काय वैशिष्ट्य होती? सगळ्यात मला जो फायदा झाला तो विनायकरावांच्या बर. कारण की विनायकरावांनी मला रिहर्सल इतक्या दिल्या, 5-6 महिने सकाळी 11 ते 5 रिहर्सल व्हायच्या. त्यामुळे मी अगदीच नवीन होते कॅमेराला, तर त्यामुळे कसं कॅमेराला फेस करायचं, कसा डायलॉग बोलायचा, आणि हिंदीचे सुद्धा हे होते डायलॉग रायटर तिकडे. त्यामुळे सगळ्यात, आणि विनायक कितके चांगले गृहस्थ होते का त्यांच्याजवळ असं वाटायचं नाही का आपण डायरेक्टर आहे आणि आपल्याला ते इतके समजावून का, म्हणजे ट्रेनिंग म्हणा ना तुम्ही, उत्तम शिक्षक अगदी होते. आणि ते मास्तरच होते. हो हो, माहितीये ना तुम्हाला, ते मास्तरच होते. त्यामुळे मास्तर सारखं अगदी ट्रेनिंग मिळालं मला. त्यामुळे मला पुढच्या आयुष्यात कधी जड नाही गेलं. आणि टेक्निकली कुमारसेन समर्थ अगदी परफेक्ट डायरेक्टर आणि परफेक्ट एडिटर होते. आणि विजय भट म्हणजे असं की ते स्वतः इतके जंटल आणि सॉफ्ट स्पोकन, त्यामुळे मला सीतेचा रोल करायला काही जड नाही गेलं. म्हणजे अगदी असं सांगायचंच असं का ती सीता अशी आली, ती अशी चालली, असं तर आम्हाला सोपं गेलं करायला. चित्रलेखा, महाराणी महाराणी महाराणी, महाराणी, पुष्कळ रात्र झाली महाराणी, झोपायचं नाही? न जाणे झोप माझ्यापासून अशी दूर दूर का चालली आहे? महाराणी, झोपा आपण, मी वीणा वाजवते. बाकी टेक्निकली ही वॉज अ डायरेक्टर, म्हणजे फुल फ्लेज डायरेक्टर होते. त्यांच्या डायरेक्शन बद्दल टेक्निकली तर माझा प्रश्नच नव्हता येत. माझा ऍक्टिंगचा प्रश्न येत होता. नाही म्हणजे कदाचित ते जर कठोर शिस्तीचे असते किंवा कडक असते, काय झालं असतं ते मी नाही सांगू शकत, पण मला त्याची मदत खूप झाली. ते स्वतःच इतके गोड रीतीने सांगायचे, तर ते करतानाच आम्हाला वाटायचं हो सीता अशी असेल म्हणून. तुम्ही इतक्या लोकप्रिय अभिनेत्री होऊन सुद्धा मग नंतर असं की एवढ्या 4च मराठी चित्रपटातनं तुम्ही कशी काय कामं केलीत? म्हणजे कार्यबाहुल्यामुळे की हिंदी चित्रपटातनं इतकी कामं होती की तुम्हाला फुरसतच होत नसे, का तुमचीच उदासीनता होती मराठी चित्रपटात? मला आवडलं असतं पण मला कोणी विचारलं नाही मराठी चित्रपटाची. म्हणजे फक्त शांतारामनी मला विचारलं, ते त्यांनी विचारलं होतं शेजारीसाठी 1940 साली. तर त्यावेळेस माझ्या काही टर्म्स जमल्या नाहीत त्यांच्याबरोबर. त्याच्यानंतर मला कधीच ऑफर नाही आली. कदाचित त्यांना वाटलं असेल हे आपल्याला परवडेल की नाही, मराठीचं बजेट कमी असतं. हा, ही एक शक्यता आहे की तुम्हाला विचारायचं तरी कसं. आणि त्यावेळेस काय फ्रीलान्सिंग नव्हतं, आम्ही एकेका कंपनीतच काम करत होतो. आमचं कॉन्ट्रॅक्ट 6 महिन्याचं किंवा वर्षाचं असं असायचं, मंथली पगारावर. परंतु तुम्ही मी करणार नाही असं कधीच नाही, अजून सुद्धा म्हणत नाही मी करणार नाही, पण आता मला कोणी घेतच नाही विचारून. आता बऱ्याचशा लोकांना माहिती नसलेल्या गोष्टीबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, आणि ती गोष्ट ही की दिग्दर्शन. म्हणजे मला माहिती किंवा फार थोड्या लोकांना माहिती की तुम्ही चित्रपटांचं, आणि ते सुद्धा हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे. हमारी बेटी आणखी छबीली. तर दिग्दर्शन विचार नाही, तुम्ही सांगत होतात का? हमारी बेटीचं दिग्दर्शन करायचं असं हेतू माझा की मी नूतनसाठी पिक्चर काढलं ते. आणखीन मी 2-3 डायरेक्टरना बघितलं प्रयत्न करून, पण मला नाही वाटलं माझं आणि त्यांचं प्रोड्युसर आणि डायरेक्टर म्हणून पटेल. मग मी असा विचार केला, म्हटलं बाहेरच्या डायरेक्टरनी येऊन फ्लॉप करण्यापेक्षा मी स्वतः फ्लॉप का नाही करायचं. म्हणून मी सुरुवात केली डायरेक्शनला. आणि माझं टीमवर्क, माझ्या कुमार जयवंत माझे कॅमेरामॅन होते,
मोतीलाल ॲक्टर होते, नंतर माझे एडिटर चांगले होते, शिवाजी म्हणून अवधूत, नंतर माझे असिस्टंट चांगले होते. तर मला टीमवर्कमुळे पुष्कळ डायरेक्शनला मदत झाली. हो, पण आणि त्यावेळेस काय डायरेक्शन असं इतकं फ्रीज फ्रेम किंवा हे असं काय एवढं नव्हतं. सिम्पल डायरेक्ट, मिड शॉट, लॉंग शॉट, क्लोजअप, ट्रॉली. हा, मला तोच एक प्रश्न विचारायचा होता की दिग्दर्शन हा शब्द जरी सोपा किंवा असा ग्लॅमरस वाटत असला, त्याच्यावरती ओला असलं तरी सुद्धा ते खूप त्रासदायक, कटकटीचं आणि म्हणजे कंबर मोडणारं हो, खरोखरीच काम आहे. म्हणजे म्हणून म्हटलं की तुम्ही एक स्त्री दिग्दर्शिका म्हणून आणि अभिनेत्री सुद्धा होतात, तर तुम्हाला दिग्दर्शन करताना तुम्हाला त्रास अर्थातच झाला असेल. तो तुम्ही कसा काय पार पाडलात? म्हणजे तुम्ही सांगितलं की मला या लोकांची नाही, मदत होत असे. जेव्हा मी हमारी बेटी सुरू केलं त्यावेळेस माझा हेतू नूतनला ह्याच्यावर प्रकाशात आणण्यासाठी. ते संपल्यानंतर मग तनूसाठी आम्ही छबिली काढलं असं 59-60 मध्ये. पण म्हणजे हमारी बेटी हा नूतनचा पहिला चित्रपट. ती 13-14 वर्षाची होती तेव्हा. असं असं असं. आणि त्या दरम्यान तिने दुसरी पिक्चर बाहेरची केली, मग नगीना आणि हम लोग. बर, पण मग आता तुम्ही म्हणालात की दुसऱ्याकडनं फ्लॉप काढून घेण्यापेक्षा आपणच केलेलं काय वाईट फ्लॉप. पण मग ते हमारी बेटी किंवा फायनान्शियली एवढं काय पेईंग नाही झालं, पण नूतनचं करिअर बिल्डअप झालं, त्याच्यामुळे नूतनला फायदा झाला. आता मग तुम्ही या दोन्ही क्षेत्रात कामं केलेली आहेत, तर तुम्हाला दिग्दर्शन करायला जास्त आवडतं का अभिनय करायला जास्त? अर्थात दोन्हीतही तितकाच वेळ जातो, तितके श्रम पडतात, हे तर उघडच आहे. पण दोन्ही तेवढे नाही श्रम पडत. ऍक्टिंग आपलं काय होतं, आपल्या सेटवर गेलं, आपला सीन केला का मोकळं झालं. दिग्दर्शन म्हणजे पहिल्या शॉटपासनं, म्हणजे सुरुवातीपासनं ते सेन्सर होऊन पिक्चर लागेपर्यंत इन्व्हॉल्वमेंट असते. म्हणजे मनुष्य आता पिक्चर लागलं, आता फ्लॉप होणार का, सगळं टेन्शन असतं. ऍक्टिंग मध्ये एवढं टेन्शन नसतं, कामापुरतं टेन्शन येतं. तर त्यामुळे मला आता कोणी डायरेक्ट करायला सांगितलं तर मी करीन पिक्चर, पण मी काय आवडीने नाही करणार. नाही, पण मी अभिनयाचं म्हणजे असं म्हणतो की उन्हात अन्नात काम करायला लागतं, प्रखर प्रकाश असतो, किंवा आपले संवाद तयार ठेवायला लागतात. विशेषतः जो मूड, इमोशन, तो त्रास असतोच की त्या दृष्टीने. कठीण नाही, डायरेक्शन जास्ती त्रासाचं वाटतं मला. म्हणजे मग तुम्हाला आता कोणी विचारलं की तुम्ही ऍक्टिंग कराल का, तर ऍक्टिंग मी अगोदर करेन. अभिनय तुम्ही कराल? अजूनपर्यंत करेन. जर तुम्ही पिक्चर काढलं तर मला काम द्या. जरूर देईन. तुमच्या पिढीतल्या बऱ्याचशा कलावंतांनी, शोभनाबाई, की आपली आत्मचरित्र लिहिली आणि त्या योग्य आजच्या पिढीतल्या वाचकांना वगैरे बरीचशी त्यातनं माहिती मिळाली, त्यांना उद्बोधक माहिती मिळाली, त्यांना निर्णयात दिशा मिळाल्या. तर या लोकांनी जी आत्मचरित्र लिहिली, तसं तुम्ही आत्मचरित्र लिहून तुमच्या वेळचे जे काय अनुभव होते, तुम्हाला काय प्रतिक्रिया होती, असं लिहावं असं तुम्हाला वाटतं का? आत्मचरित्र लिहिणं फार कठीण आहे, कारण की तुम्हाला कधी खरं नाही सांगता येणार त्याच्यात. आणि जोपर्यंत तुम्ही जे खरं नाही सांगत नाही किंवा लिहित नाही, ते आत्मचरित्र लिहायचं कशाला? तुम्ही जर माझी बायोग्राफी, माझं चरित्र तुम्ही लिहिलं तर तुम्ही एक गोष्टी तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, तुमच्या दृष्टिकोनाने सांगू शकता. पण मी जेव्हा आत्मचरित्र लिहिते त्यावेळेस मी एक काहीतरी घटना माझ्या आयुष्यात घडली, आणि ती घटना का घडली, कशी घडली, मला असं वाटलं म्हणून घडली, आणि तर माझं त्या घटनेबद्दल काय मत आहे हे मला लिहिणं भाग्य आहे, नाही का? स्वतःशी तरी प्रतारणा करता करायला पाहिजे, कारण हे असं झालं, ते असं झालं म्हणून असं झालं, आणि मग 10 वर्षांनी मी म्हणेन का नाही, हे असं झालं म्हणून असं नाही झालं, म्हणजे मग माझं ते आत्मचरित्र चुकलं नाही का? म्हणजे मी जे काय लिहिलं ते खरं नाहीये. त्यावेळेस जे मला वाटलं ते मी लिहिलं, पण आता मला त्याच्याबद्दल तसं नाही वाटत. आता माझं मला आपल्या जोगळेकरांनी इंटरव्ह्यू घेतला तेव्हा मला नाही आवडलं त्यांचं, पण मग 10 वर्षांनी वाटलं पण चांगला घेतला होता, असं कशाला वाटायला पाहिजे होतं. म्हणजे हे खरं आत्मचरित्र लिहिता येणंच शक्य नाही माणसाला. तुम्हाला माझ्याबद्दल लिहिता येईल किंवा मला तुमच्याबद्दल जी माहिती आहे ती देता येईल, पण कुठची घटना कशी घडली आणि त्याच्याबद्दल मला काय वाटलं हे सगळं सांगणं फार कठीण आहे, सत्याने सांगणं फार कठीण आहे. आता एकंदर सगळ्या आयुष्याचा आढावा घेता, म्हणजे तुम्ही अभिनेत्री होतात, त्याच्या आधी तुमच्या वडिलांची बँक होती, सुखासमानात राहत होतात, नंतर असा एक काळ गेला की ज्याच्यात तुम्हाला शिकवण्या तुम्ही केल्यात, मॉडेलिंग केलं, म्हणजे मुद्दाम पैसे मिळवण्याकरता असं नाही, पण एक काहीतरी थोडीशी मदत व्हावी. पैसे मिळवण्याकरता पण केलं थोडंसं,
त्याच्यानंतर अभिनेत्री झालात, नुसत्या मराठीत नाही तर हिंदी, मराठी, गुजराती सुद्धा, हो, गुजराती. आणि खूप नावलौकिक तुम्हाला मिळाला. त्याच्यानंतर तुम्ही दिग्दर्शन केलं, त्या दिग्दर्शनाद्वारे तुमच्या चित्रपटातनं मुली पुढे आल्या. तर आता या सगळ्या एकंदरीत गोष्टीचा आढावा घेता या क्षणाला तुम्हाला काय वाटतं? ह्या क्षणाला मला असं वाटतं का मला झाल्या गोष्टीचं दुःख पण नाही, सुख पण नाही. झालं ते अगदी व्यवस्थिशीर जे होतं ते चांगल्या करता होतं. आणखीन मला आता असं नाही वाटत बाबा आता झालं आपलं 67 वर्षाचं वय झालंय आणि आता आपलं रिटायर झालं. मला पुष्कळ काय करायचं आहे आणि आयुष्य संपलं नाही म्हणता येणार, कारण की माझं आयुष्य मी ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी खरं संपलं होतं. म्हणजे मी जेव्हा जन्मले तेव्हा मी स्टील बॉर्न म्हणून डॉक्टरना वाटलं का ही स्टील बॉर्न बेबी आहे म्हणून त्यांनी टाकून दिली होती. आणि माझ्या आजीने मला बघितलं, लहानशी करंगळी हल्ली तेव्हा त्यांनी मला डॉक्टरना सांगितलं आणि आय सर्वाइव्ह. म्हणजे हा प्रकार सगळा तुमच्या समोर आहे. पुनर्जन्म झाला तेव्हा हे सगळं पुढचं आयुष्य झालं. पण तेव्हा पुनर्जन्म झाला याचाच अर्थ असा होता की तुम्ही निश्चित काहीतरी करून दाखवणार, नाही? माझी आई नेहमी म्हणते तू तिला काळजी वाटते. म्हटलं एवढंच मेलेलं पोर जर जिवंत राहिलं तर त्याला काहीतरी चांगलं करायचं असेल देवाला म्हणून राहिले ना, तू कशाला काळजी करते? आणि तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या, आकांक्षा होत्या त्या तुमच्या मुली, आता मी जर माझ्या मुली नसत्या सिनेमामध्ये तर मला वाटलं असतं अरे आपण हिरोईन होतो तेव्हा हे नाही झालं, आपण हिरोईन होतो तेव्हा कलर नाही, आपण हिरोईन होतो तेव्हा चांगले कपडे नव्हते. पण माझ्या जेवढी मला हौस आहे तेवढी माझ्या मुलींनी पुरवलेली आहे. त्यामुळे मला कोणाचा द्वेष नाही वाटत किंवा हेवा नाही वाटत. वाटला असता कदाचित या नसत्या दोघी जणी तर माझी कमी सगळी त्यांनी पुरी केलेली आहे सगळ्या बाबतीमध्ये. त्यामुळे आता तुम्हाला काही वाईट तर वाटत नाही, पण तुम्ही तृप्त आणि परत आमच्या नाती तयार होतात ना. हो का? हो, त्या ज्या काय बाकीचं मी जिवंत आहे तोपर्यंत बाकीचं कमी त्या पुऱ्या करतील जे काय असेल ते. जानकी जानकी